नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राजकारणामध्ये पक्षांना, नेत्यांना जे काही करायचं असतं ते करताना त्यांना एक गोष्ट सतत सावधपणे करावी लागते, आणि ती म्हणजे आपली आपलं नुकसान होता कामा नये आणि आपल्या मूर्खपणामुळे शत्रूचा फायदा होता कामा नये. तेव्हा झटपट फायदा मिळवण्याच्या नादात शत्रूच्या हातात आपण कठपुतळी होऊ नये याची समजूत ज्यांच्याकडे असते असे राजकारणी यशस्वी होतात. विधानसभा निवडणूक 2019चे निकाल लागल्यानंतर ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी अडवणूक केली, त्यामुळे बहुमत येऊन सुद्धा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होण्याची संधी हुकली होती आणि त्यांना 2.5 वर्ष विरोधी नेता म्हणून बसावं लागलं. मनात माणसाच्या किती सोडाचा अग्नी पेटलेला असेल याचा विचार करा. पण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सूड उगवण्यासाठी अजिबात मूर्खपणा केला नाही. विरोधी नेता म्हणून सगळे चटके सोसले. 2.5 वर्ष उत्तम विरोधी नेता होऊन दाखवलं आणि योग्य संधी आल्यानंतर असा काय धोबी पछाड दिला की उद्धव ठाकरे त्या धक्क्यातून अजूनपर्यंत सावरू शकलेले नाहीत आणि त्यांना चिथावण्यात येणारे शरद पवार सुद्धा सुपडा साफ होऊन गेलेला आहे. ही राजकीय पद्धत असते. पण आपल्याकडे राजकारणाचं विश्लेषण करणाऱ्यांना इतका उतावळेपणा असतो की त्या लिमिटेड ओव्हरच्या 50 ओव्हर्सच्या मॅच मध्ये शेवटच्या 5 ओव्हरमध्ये जी फोडाफोडी होते ती पहिल्या 5 ओव्हरमध्ये का होत नाही असा प्रश्न त्यांना सतत भेडसावत असतो. असे लोक आज विश्लेषक झालेले की शेवटच्या 5-6 ओव्हरमध्ये 100 रन्स काढले जाऊ शकत असतील तर पहिल्या 5 ओव्हरमध्ये ते का काढले जात नाही. त्याचं कारण असं असतं की 50 ओव्हर तुम्हाला खेळायच्यात आणि त्या 50 ओव्हरमध्ये काय 250, 200, 300 रन्स करायचे आणि त्यामुळे ओव्हर मागे 5, 6, 7 ज्या काय रन रेट करायचे आणि ते करताना विकेट पडता कामा नये. तुमच्या हातात विकेट टिकवल्या पाहिजेत. जर 40 ओव्हर पर्यंत तुम्ही 2 किंवा 3 ओव्हरवर रन्स केले असतील, अगदी 4च्या रेटने केले असतील आणि मग तुमचा रन रेट हा 6-7 झाला तरी फरक पडत नाही. शेवटच्या 5-8 ओव्हरमध्ये तुम्ही 8-8, 10-10 रन्स काढण्याच्या घाईमध्ये 2-4 विकेट अशाच पडल्या तरीही चालू शकतं. म्हणून तोडातोडी ही शेवटच्या 5-7 ओव्हरमध्ये केली जाते आणि पहिल्या सुरुवातीच्या 10-12 ओव्हर, 15 ओव्हर या अतिशय जपून खेळाव्या लागतात. एकही विकेट पडली नाही तरी चालेल आणि 3 पेक्षा आसपास रेट राहिला तरी चालेल, पण विकेट पडता कामा नये. विकेट टिकवायच्या आणि हळूहळू करत रन जमवत जायचे. हे जे चालतं त्यापेक्षा राजकारण वेगळं नसतं. शत्रूचं नुकसान करायचं पण आपलं नुकसान होता कामा नये आणि वेळ आली की मग अशा रीतीने शत्रूला ठोकायचं. तुम्ही बघाल तर बंगालमध्ये आता सुद्धा विधानसभा निवडणुकीत तुम्ही बघाल, बिहार आणि बंगालच्या निवडणुका शेवटच्या 2 महिन्यामध्ये काय घडत होतं हे बारकाईने बघा, मग तुम्हाला समजेल मी काय सांगतो. ममताला कोणी हरवूच शकत नाही हे सगळे दावे चालू होते, SIRचे आरोप चालू होते, पण भाजप थंड होता. प्रतिक्रिया सुद्धा दिल्या जात नव्हत्या. नॉर्मल प्रवक्ते वगैरे ठीक आहे, पण एकदा आसाम आणि केरळच्या मतदान संपलं त्यानंतरच्या पुढच्या 14 दिवसामध्ये बंगालमध्ये अक्षरशः कार्पेट बॉम्बिंग करण्यात आलं. जो लोंढाच्या लोंढा भाजपवाल्यांचा नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत घुसला त्या शेवटच्या ओव्हर होत्या. आणि एवढं सगळं झाल्यानंतर आता ज्या प्रकारे तृणमूल काँग्रेस पक्ष उद्ध्वस्त झाले, त्या तृणमूल काँग्रेसमधून पळापळा कोण पुढे पळेतो अशा रीतीने पळापळ सुरू झालेली. 80 पैकी 60 आमदार ममता दिदीला सोडून पळालेले. 28 मधले काय असतील ते 20-22 खासदार
राज्यसभेतले 3 खासदार तर राजीनामा देऊन निघून गेले. मग भाजपने ना आपल्यात का घेत नाही, हा फरक लक्षात घेतला. भाजप बंगालची निवडणूक जिंकला असला तरी भाजप हा महान पक्ष आहे, हिंदुत्वाने भारावलेला आहे आणि बंगालचा सगळा मतदार कसा हिंदुत्ववादी झालाय म्हणून बंगाल भाजपने जिंकला हा भ्रम आहे. मी भाजपचा समर्थक असून सुद्धा स्पष्टपणे सांगतो की बंगालमध्ये भाजपचा विजय झालेला नाही, ममता दिदीचा पराभव झालेला आहे. मतदार कंबर कसून ममता दिदीला हरवण्यासाठी, तृणमूल काँग्रेस संपवण्यासाठी मैदानात उतरला होता आणि त्या मतदानाचा एक फायदा बाय प्रॉडक्ट म्हणून भाजपचं सरकार आलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत त्याच तृणमूल काँग्रेसमधले तेच गुंड, तेच नालायक लोक, तेच भ्रष्ट लोक भाजपने आपल्यात सामावून घेतले, तर तो मतदाराशी केलेला सगळ्यात मोठा विश्वासघात असेल याची जाणीव भाजपला आहे. म्हणून निकाल लागल्यानंतर आणि आता भाजपचं सरकार येणार हे ठरल्यानंतर जी चर्चा सुरू झाली की जे काँग्रेसचे गुंड सीपीएम कडे, सीपीएमचे गुंड तृणमूलकडे आले, आता तेच परत भाजपमध्ये येतील याचीही चर्चा सुरू झाली होती. ताबडतोब निकालाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भाजपच्या प्रदेश अध्यक्षांनी जाहीर केलं की तृणमूलच्या कुठल्याही नेत्याला, कार्यकर्त्याला आम्ही सामावून घेणार नाही. अत्यंत बारीक चाळणी लावून घेतला तर एका दुसरा घेतला जाईल, पण सरसकट भाजप तृणमूलच्या लोकांना घेणार नाही. आणि हे आता जवळजवळ 6 आठवडे झाल्यानंतर त्याचं पालन भाजपने केलेलं. तर त्याचं कारण लक्षात घ्या. जी गोष्ट शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना अनुभवाला मिळाली, त्या अनुभवातून भाजप शिकलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये मतदाराकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस, भाजप आणि शिवसेना यांनी संयुक्तपणे मतं मागितली होती आणि मतदाराने आपल्याला कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे 2 पक्ष सत्तेत नको आहेत असा कौल दिलेला होता. अमित शहानी बंद दरवाजा, उद्धव ठाकरेंना काय शब्द दिलाय यासाठी महाराष्ट्राच्या मतदाराने मतदान केलेलं नव्हतं. मतदाराने मतदान केलं होतं ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत नको यासाठी केलेलं होतं. पण उद्धव ठाकरे यांनी बागुलबुवा कसला केला की मातोश्रीच्या वरच्या मजल्यावर बंद दरवाजा आड 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यायचं अमित शहानी मान्य केलं होतं. हे सामान्य जनतेला माहिती नव्हतं. उद्धव ठाकरे किंवा अमित शहा यांनी त्याचा जाहीर उल्लेख कधीही केलेला नव्हता निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत. प्रचारामध्ये उद्धव ठाकरे मंचावर असताना सुद्धा मोदी किंवा शहा देवेंद्र फडणवीस हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून सांगत होते. तेव्हाही उद्धव ठाकरेंनी कुठलाही आक्षेप घेतला नव्हता आणि त्यामुळेच मतदाराने देवेंद्र फडणवीस हा युतीचा मुख्यमंत्री असणार म्हणूनच मतदान केलं होतं. पण त्याच्यावरून बोळा फिरवून मतदाराच्या इच्छा आकांक्षा पायदळी तुडवत मतदाराला नको असलेले 2 पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना उद्धव ठाकरे सत्तेत घेऊन आले. तेव्हा त्यांना सोडून गेलेले खासदार, आमदार हे गद्दार आहेत का, हा दुय्यम भाग आहे. सगळ्यात पहिली विश्वासघाताची मालिका उद्धव ठाकरेंनी सुरू केली. ही गेली 5-6 वर्ष मी सतत सांगतोय आणि त्याची किंमत उद्धव ठाकरेंना मोजायला लागते. पक्ष फुटला वगैरे वगैरे नंतरच्या गोष्टी मी बोलणार नाही. पण ज्या वेळेला मतदार संतापलेला असतो, तुमच्या सत्तेत येण्याने किंवा सत्तेच्या बाहेर पडण्याने सामान्य मतदाराला, सामान्य जनतेला फायदा होत नसतो, तोटा होत नसतो. पण आपण दिलेल्या मताचा तुम्ही सन्मान राखलात एवढं सुद्धा मतदाराला पुरेसं असतं. पण तिथेच उद्धव ठाकरेंनी मतदाराचा मुखभंग केला होता. तुमचं आणि अमित शहाचं काय ठरलं ह्याच्याशी मतदाराला कर्तव्य नाहीये. मतदारांनी आपली इच्छा व्यक्त केली होती की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये
राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष सत्तेत नकोय आणि उद्धव ठाकरे यांनी त्याच दोन पक्षांना सत्तेत आणून बसवलं आणि सत्तेतला जवळजवळ 75% हिस्सा जनतेला नको असलेल्या पक्षांकडे आणि नेत्यांकडे सोपवला. उद्धव ठाकरे त्याची किंमत मोजते. ही उद्धव ठाकरेंची चूक होती. त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागते. पण धडा कोण शिकलं? भाजपा शिकला. आज भाजप तृणमूल काँग्रेसच्या फुटणाऱ्या आमदारांना किंवा फुटणाऱ्या खासदारांना आपल्या पक्षात घ्यायला तयार नाही, आपल्या जवळ पण घ्यायला तयार नाही. वरकरणी तसं दिसणार नाही, कागदोपत्री तसं सिद्ध करता येणार नाही याची काळजी घेत भारतीय जनता पक्ष तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना आपल्या बाजूने उभं करतोय, पण त्यांची जबाबदारी घेत नाही, त्यांची संगत दाखवत नाही. याला राजकारणातला सावधपणा म्हणतात. मी जसं सुरुवातीला क्रिकेट बद्दल सांगितलं की पहिल्या 5-10 ओव्हर, 12 ओव्हर, 15 ओव्हर जपून विकेट पडता कामा नये. बंगालच्या जनतेने तृणमूल काँग्रेसला फेटाळलेलं आहे आणि आज सुद्धा तृणमूल काँग्रेसचे आमदार किंवा खासदार हे ममता दिदीची साथ सोडून बाजूला होत आहेत, ममता दिदीला झुगारतायत. ते वैचारिक वगैरे काही भूमिका नाहीये. ज्या प्रकारे बंगालची दडपलेली जनता ममताच्या पक्षाच्या आणि गुंडांच्या अत्याचाराखाली दबलेली चिरडली गेलेली जनता प्रक्षुब्ध होऊन रस्त्यावर आली आहे आणि दिसेल तिथे तृणमूलचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांना सडकेत टोमॅटो आणि अंडी मारते. त्याला हे सगळे खासदार तृणमूलचे आणि आमदार घाबरलेले. ती सगळी ममताची पाप होती, आमची नाही हे सांगण्यासाठी ते ममताची साथ सोडतायत, तृणमूल सोडतायत. वाल्या कोळ्याची गोष्ट आठवते ना तुम्हाला? वाल्या कोळी वाटमारी करायचा आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. एकदा नारद मुनी त्याला भेटतात आणि तो त्यांनाही लुटायचा प्रयत्न करतो. तेव्हा नारद मुनी त्याला सांगतात, मी कुठेही पळून जात नाही, तू थांब, पण तू जे करतोयस ते पाप आहे. या पापाचा फायदा ज्यांना ज्यांना मिळतोय त्या तुझ्या कुटुंबियांना जाऊन विचार की याचं पाप जे तुझ्या माथी येईल त्या पापाची किंमत मोजताना ते सगळे तुझे भागीदार व्हायला तयार आहेत का विचार. आणि हे वाल्या कोळी जो आपल्या कुटुंबियांना जाऊन विचारतो की बाबा असं असं आहे, मी तुम्हाला सगळ्यांना जगवण्यासाठी उदरनिर्वाहासाठी ही वाटमारी करतो, लूटमार करतो, हत्या करतो, चोरी करतो, त्यातून माझ्या नावावर जे पाप जमा होतं त्याची किंमत मोजावी लागणार आहे. तेव्हा तुम्ही त्यातला थोडा तुमचा हिस्सा उचलणार का? सगळं कुटुंब म्हणतं नाही. आणि त्यातून वाल्या कोळ्याला साक्षात्कार होतो की आपण चुकीच्या कारणासाठी पाप करतोय आणि तो सगळा वाटमारीचा धंदा सोडून देतो आणि नारद मुनींकडून काय तो मंत्र वगैरे घेतो वगैरे वगैरे. पण मुद्दा लक्षात घ्या, ममता दिदी आज ज्या गुंत्यात फसलेल्या आहेत त्यासाठी या सगळ्या लोकांनी फायदा उचललेला आहे. ते खासदार असतील, ते आमदार असतील, ते पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी वाल्या कोळ्याच्या परिवारासारखं ममता दिदीच्या पाप करणाऱ्या राजकारणात आपला फायदा उचललेला आहे. पण ज्या वेळेला त्याची किंमत मोजायची वेळ आली तेव्हा मात्र कोणालाही ममता दिदी नको आहे. तर त्यांना फार मोठा आत्ता जे साक्षात्कार होतात, आम्हाला हे माहित नव्हतं, आम्हाला ते करायचं नव्हतं, आम्ही दडपणाखाली होतो, हे सगळं चूक आहे. आणि त्यामुळे त्यांना कितीही पश्चाताप झाला असला तरी त्यांना त्या पश्चाताप आणि पापातून माफ करण्याचा अधिकार भारतीय जनता पक्षाला नाहीये. भारतीय जनता पक्षाच्या, भाजपच्या हायकमांडला नाही किंवा शुभेंदू अधिकारींना सुद्धा नाहीये. म्हणून तुम्ही बारकाईने बघाल तर लक्षात येतं की लोकांचा दबाव आहे, म्हणूनच भाजप या फुटणाऱ्यांना आपल्या पक्षात घ्यायला तयार नाही, सोबत घ्यायला तयार नाही. ते बोलतायत की आम्ही एनडीए मध्ये जाणार आहोत, आम्ही एनडीएच्या पाठिंब्याला जाणार आहोत, पण आम्हाला त्यांचा पाठिंबा पाहिजे असं कुठेही भाजपच्या कुणा नेत्या प्रवक्त्याने म्हटलेलं नाही.
उलट आपण लोकांची इच्छा, लोकभावना, जनादेश पायदळी तुडवला, याचा उद्धव ठाकरेंना अभिमान होता. ज्यांच्या बरोबर मतं मिळवली त्यांना लाथा घालण्यात उद्धव ठाकरे फार मोठा पुरुषार्थ समजत होते. त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. आणि किती किंमत, मतदार दुखावला तर केवढी भयंकर किंमत मोजावी लागते, हे अजूनही उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलेलं नाही. ते आपल्या अहंकार आणि अहमन्यतेमध्ये रममाण झालेले आहे. पण त्यापासून भारतीय जनता पक्ष धडा शिकलाय की लोकभावनेला तडा जाता कामा नये. सगळी राजकारणातली चतुराई करता येते, पण लोकभावना तुमच्या विरोधात गेली तर मग तुम्हाला तरुणोपाय नसतो. आणि म्हणूनच सगळे तृणमूलवाले धावत पळत एका मिनिटात यायला तयार आहेत. अगदी युसुफ पठाण सारखा खासदार, त्याला अमित शहानी नुसता फोन केला, जा काकोली बरोबर, तो गेला. पण अमित शहा त्याला स्वतःच्या पक्षात घेत नाहीत, कुठल्या तरी नगण्य पक्षात त्यांना जमा केले. त्यांचं संख्याबळ वापरलं जाणार आहे. उद्धव ठाकरेंनी गलती ती केली, सगळ्यात मोठी घोडचूक केली होती आणि अजून त्यांना समजलेली नाही. पण भाजपला समजले. विश्वासघात फुटणाऱ्या आमदारांनी केला नव्हता, उद्धव ठाकरेंनी मतदाराचा विश्वासघात केला होता. हे गेली 6 वर्ष मी सांगतोय. आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आज तुम्ही बंगालमध्ये बघताय की मतदाराचा विश्वासघात करून कुठलाही राजकारणी यशस्वी होत नाही. पाप उद्धव ठाकरेंनी केलं, पण किंमत त्यांना चिथावणी देण्याबद्दल शरद पवारांना सुद्धा मोजावी लागलेली आहे. तेव्हा भाजप तृणमूलच्या खासदारांना किंवा आमदारांना आपल्या पक्षात का सामावून घेत नाही, याचं उत्तर शोधायचं असेल तर पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांची गद्दारी, यांनी केलेला मतदाराचा विश्वासघात समजून घ्या. मग तुम्हाला बंगालच्या सगळ्या गुंतागुंतीच्या राजकारणाचा उलगडा होईल. चूक उद्धव ठाकरेंची होती, धडा शिकलाय भाजप. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.